नमस्कार मित्रांनो. तर आज आपले दोन्ही पण बैल बडवून घेतलेत. आता दुपार झाली 3 वाजलेत आणि बैल 12 वाजताच बडवलेत. तर काल मी व्हिडिओ बनवला नव्हता, तर काल हे पाचराट आणून ठेवले त्यांना बसायला आणि ते पाचराटवरच बसतात. तर आज 12 वाजता बडवलेत. तर बडवल्यापासून त्याला एकदा वेळेस बांधले, शांत झाले. आता थोडं त्रास होतो त्याच्यामुळं, नाही तर तिकडून पलीकडे बांधलाच होता एका वेळेने. आता इथून पुढे एकदा वेळेस बांधायचं सर्जाला, थोडा ॲग्रेसिव्हपणा कमी करेल. काय होतं हे बघा, उठला, आत्ताच बसला होता थोड्या वेळापूर्वी, तर परत उठला. थोडा त्रास होतोय ना त्याच्यामुळं. पण काय होतं, नाही बडवल्यावर ते माती करताना किंवा खाली खळ्या खांदताना शिंगमधून पोकळ असतात. थोडा प्रेशर पडला जास्त की मग मोडून जातात. त्याच्यामुळं मग ते शिंग मग देखणेपणा जातो शिंग मोडल्यावर वगैरे, किंवा जास्त वेळ जर थोडं हे करून नवीन माणूस आला की मग मारू पण शकतात. समजा आपण कुठे गेलो, कोणाला बैल दिले किंवा कोणी आलं पाणी पाजायला, तर तसं. तर त्याच्यामुळे ते बडवून घेतले दोन्ही. आणि आपल्याला कमेंट पण आल्या होत्या 2-3 की बैलांना बडवून घ्या, तर बडवलेत. त्याला फक्त इथं गुडघ्याला लागलं आहे, तसं पाय बांधून बैल पाडावं लागतात आणि मग बडवतात. तर ते त्याच्या गुडघ्याला लागलं आहे. तर गुडघ्याला वरती पायाला लागले, मानाला थोडंसं घासले आणि वशंडाला वरती एक लागले त्याला. तसा तो आदळ आहे 2-3 वेळेस, त्याच्यामुळं थोडं काय होतं ना, त्याची एक सिंगल दोरीने बांधली असेल, डबल दोरी घेतली की ते मग त्यांना कळतं की आता काहीतरी आपल्याला होणारच आहे. म्हणजे कारण की ह्या दोन्ही लिंबाच्या झाडाच्या मध्ये त्याला पहिली वेळेस घेतलं होतं मी पप्पांनी व्यसन घालायला. तर तो घेतला, तर त्याला बांधलं. तर त्यावेळेस त्याला काहीच लक्षात आलं नाही कशामुळे बांधले काय. मग त्याला व्यसन टचलं, त्याला कळलं व्यसनसाठी बांधले. मग व्यसन घातली. तर नंतर म्हणजे पोळ्याच्या वेळेस घुंगराचे पट्टे वगैरे बांधलेले असतात ना गळ्यात, चांगळे वगैरे, तर आवाज होतो किंवा डीजेचा आवाज वगैरे, त्याच्यामुळे आपण 2 दावे लावतो. मग तिथं पण घाबरतो. आणि बैलगाडीला झुपतो वेळेस, पहिली वेळेस झुपताना पण 2 दावे घेतो, एक्स्ट्रा कोणाची तरी मदत लागते. मग त्याला कळतं की आपल्या जवळ जर दुसरं कोणी आलं तर मग आपल्याला काहीतरी कार्यक्रम होणार आहे. तर त्याच्यामुळे तो सारखा भीतो. म्हणजे नवीन माणूस कोणी आलं किंवा एक्स्ट्रा दोरी घेतली ना त्याच्याजवळ की मग त्याला लक्षात होतं की आता आपल्याला काहीतरी होणार आहे. तिसरा म्हणजे त्याच्यामुळे तो ॲग्रेसिव्हपणा करतो की नवीन कोणाला जवळच येऊन देत नाही. त्याला माहिती आहे हे लोक मग नवीन कोणाच तरी मदत घेऊन काहीतरी नवीन गळ्यात टाकतातच. म्हणजे जसं की त्याला कामाला शिकवायला नवीन जण इथं बांधायला घेतला होता, ह्या लिंबाच्या मध्ये त्याला व्यसन घातली होती. तर इथं दोन्ही खोडाच्या मध्ये त्याचं तोंड घेऊन व्यसन घातली होती. मग त्याला माहिती असं काय बांधलं ना की मग काहीतरी करतातच आपल्याला. तर त्याच्यामुळे तो थोडा त्रास करतो बांधताना. दुसरी दोरी अंगावर येऊ देत नाही, फक्त त्याचीच दोरी जर अंगावर टाकली तर शांत. 2 दाव्याने लावला की मग त्याला चालू करतो तो भ्यायला, ॲग्रेसिव्हपणा. तसं चिमण्या जरा शांत आहे. त्याच्यामुळं आता ह्यांना पाणी पाजून घेतो. पप्पा थोडं गवत आणायला गेलेत, तर गवत बैलांनाच टाकायचं आहे. आणि पाचराट आता कसं आहे, हे पण एक्स्ट्रा पाचराट आहे ना, थोडं तिकडं पलीकडे टाकतो म्हणजे ह्यांच्यावर थोडं आरामशीर बसतात बैल. आपल्या ज्वारीच्या खालच्या शेतात हारण्यात. आणि आता कसं आहे, ज्वाऱ्या निघाल्यात ना सगळ्या, आणि लोक प्रत्येकजण शेतात आहे आपापली ज्वारी काढायला. ऊसं पण तुटून गेलेत, त्यांना लपायला जागा नाही. त्याच्यामुळे त्या चौकड्यावरती राहतात. म्हणजे सारखं ॲक्टिव्हनेस राहतात त्यांच्यात, कारण की सगळीकडे असे ज्वाऱ्या काढायचे चालू आहेत. कुठेही लांब पल्ल्यात पळत गेले ना तरी पण मग जिकडं तिकडं ज्वाऱ्याच काढायचं चालू आहेत त्याच्यामुळं. आणि मी जास्त वेळ थांबलो त्याच्यामुळं ते पलीकडे गेले थोडे. नाही ते लिंबाचं खोड आहे ना, इथं जवळच बसले होते सावलीत. ते एक 10-12 आहेत. ते इतक्या वेळ मी उभा आहे तरी पण ते तिथंच आहेत. तर मी जातो आता, म्हणजे थांबतील ते इथंच. तळ्याजवळच्या शेतात आलो आहे. आईने आज इकडल्या बाजूने वरल्याकडच्या बाजूने ज्वारी काढली. तर आज एवढी काढली, म्हणजे अर्ध्यातूनच पात धरली, तर तिथून काढत आणली एवढी काढली. आणि ह्याच्या जी काल पात धरली होती ना तिथं पलीकड, तर तिकडं मी काढली. बरं 1 तास झालं मी आलेलो, तर 1 तासभर काढली. ती सगळी लोळलेली, आणि आईने ती उभा होती ती काढली पलीकडच्या साईडची, आणि इकडची सगळी लोळलेली. तर आता इथून पुढं मी काढली आज तिथपर्यंत. आणखीन एवढं लोळलेलं आहे ना, एवढं काढणार
आणि मगच घरी जाणार. दोन्हीत वरचं काढलंय आणि आता पुढचं राहिलंय तर हे उद्याच्याला. बस एवढं. आता मी चाललो घरी. तर टाईम पण झाला जनावर आणायचा. तर भाई आणि पप्पाने आणले असते जनावरं. तर आणि आज मठात कालेच करते नाही. तर आता मी मठात जातो, घरी जातो, फ्रेश होतो आणि मग मठात जातो. सप्ताह सुरू झालाय तसा. तर इकडं आता हे इकडं मध्ये काला वाटप चालू आहे. संपत आली काला वाटप, गर्दी पण कमी झाली. राहिलेली पोरं वगैरे घेत आहेत, काही म्हातारी माणसं राहिले तर त्यांच्यापर्यंत येतोय काला. आणि आता मी पण घेतो काला आणि जातो आता घरी काला घेऊन. दर्शन पण घेतलंय मी. व्हिडिओ काढतो शांतानेचा.